नमस्कार. ऑल अपडेट मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महिलांसाठी आनंदाच्या बातम्या आज आपण पाहणार आहोत. 14व्या हप्त्याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. 14वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेत या जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होणार आहे. लवकरच महिलांच्या खात्यात हे 14व्या हप्त्याचं सुद्धा क्रेडिट केलं जाणार आहे. मुंबईत आजपासून मुसळधार पाऊस, कोकणासह अनेक भागात सतर्कतेचा इशारा. 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3,900 कोटी रुपयांची थकीत पीक विमा अनुदान जमा. 15,000 पोलिसांची भरती, वयोमर्यादा ओलांडल्यांनाही विशेष बाब म्हणून संधी देण्यात येणार आहे. यंदा कापूस, सोयाबीन, तूर यांचे लागवड क्षेत्र घटले. शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती. शेततळ्यासाठी 2 लाखापर्यंत मिळणार अनुदान. शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी 2 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकणार, त्यामुळे ताण वाढण्याची शक्यता. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. उन्हाचा चटका आणि उकाड्याने हैराण झाल्यानंतर आता दिलासा मिळण्याची चिन्ह. बंगालच्या उपसागरात संभाव्य कमी दाबाचा पट्टा. केळीचे दर गडगडले. केळीचे भाव गडगडले. भावाच्या तफावतीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतो फटका. जुलै महिन्यात विदेशात जाणाऱ्या केळीला 2,200 रुपयांचा भाव होता, परंतु ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केळीचे भाव गडगडलेले आहेत, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बिरसा मुंडा क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहीर दुरुस्तीसाठी 1 लाखापर्यंत अनुदान दिलं जात आहे. सरकारकडून सिंचन व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती. इथेनॉल पुरवठ्यात उत्तर प्रदेश आघाडीवर. 24-25 मध्ये आघाडीवर उत्तर प्रदेश. 40% कांद्याची चाळीतच नासाडी. उन्हाळ कांदा काढणीच्या काळातच जोरदार पाऊस झाल्यानं त्यामुळे काढणीला आलेला तसेच काढणी केलेला कांदा भिजला होता, त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा परिणाम दिसू लागलेला आहे. 40% कांद्याची चाळीतच नासाडी होऊ लागलेली आहे. खत विक्री व प्रत्यक्ष साठ्यात तफावत असल्यास कारवाई करणार. निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे संचालक अशोक किर्नळी यांनी खत विक्रीबाबत दिला निर्देश. 2 लाख शेतकऱ्यांना मोठा फटका. फार्मर ID कार्ड काढा, अन्यथा 4,000 रुपये विसरा. महत्त्वाचा. पंतप्रधान पीक विमा योजनेचे सोमवारी ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत त्यांना आता पुन्हा वाटप होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे येणार पाहणार आहोत. पीक विमा योजनेची मुदत वाढवली. आता 14 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 3,200 कोटी रुपये जमा होतील. हा पहिला हप्ता असून ज्या शेतकऱ्यांना खात्यात निधी जमा झालेला नाही त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. सुमारे 8,000 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता पडणार आहे. ई पीक पाहणीचे ॲप अपडेट झालेले आहे आणि शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं. शेतकऱ्यांना आनंदी ठरणारे कामकाज करणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. ECRISAT ICARचा AI आधारित प्रकल्प महाराष्ट्रात होणार सुरू. पीक कीड रोग व्यवस्थापन सर्व हवामान विभागाचा सल्लासुद्धा AI आता शेतकऱ्यांना देणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा भेटणार आहे. शेतकऱ्यांना AIची मदत होणार आहे. शेती करण्यास सुलभता येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हा प्रोजेक्ट. ऑल अपडेट मराठी न्यूजमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या न्यूज तुम्हाला दररोज पाहायला भेटणार आहेत. सर्वात जलद अपडेट त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये आपला जिल्हा नक्की कळवा.